सारे सकाळचं वाट पाहायला लावलं या पोरानं. ती एकटी पोर घरी काय करेल ती सूनबाई. रानामध्ये इतके काम पडले का काही माप नाही. नुसतं साठवले हानी तिंडत ये पुढे. हं? दादा गाव काय रे कुठे घालता काय गेलो तो इकडे जरा. फेरफटका मारायला. हा गेलो होतो गावामध्ये जरा. आईला सुधारलाच नाही का अजूनही पण आता. कवराचं पाय पाय हिंडायचं. मग आता काय करू. मग काय सासरे कोण आण ना काही पैसे काही गाडी बिडी घे. हे नाही कळत का तुला आता. सासरे कोण. आणि मग आता कसं आहे फुकटमध्ये लग्न करून आलं ना. 2-3 लाखाची त्याला म्हणा गाडी घेऊन द्या आता एखादी पोरीला जवायला हिंडायला म्हणा. मी ना हिला सांगितलं होतं 5-6 वेळा, मग पण हिने काही ते बापाला काही सांगत नाही. त्याला काहीतरी आयडिया करावं लागेल. आता काय आयडिया करतो. हिला आहे ना, हिला आता सांगून कळत नाही. हां ते नाही का लातो का भूत बातो से नाही मानता. हां आता मी ना हिला ठोकून काढतो निब्बर. आणि ते एक काम करा, आता एक काम करा, तुम्ही घरी जा, हां काहीतरी भांडण काढा. आता मी सासरा कसं काय भांडू. ऐका तर खरी, काही ना काही भांडण काढा ना. तेल कमी आहे, मीठ हा, कमी आहे, हा. काही ना काही बोला. भाजीला. बरं का, तुम्ही ऐका ना. तुम्ही जेवण केलं का आता. एकदा केलंय मी. केलंय ना. हा. मग आता काय करा, घरी जा, तुम्हाला मी सांगू तसं करा. मग तुमचं भांडण चालू असताना मी येतो. हा का. हा म्हणजे बोलायला होईल ना. हा आता तिला आपण काय करू माहितीये का, तुम्हाला सांगतो बा, तुमचं भांडण झालं अरे, का, त्याच्यापेक्षा- मी तिला रेटून काढतो निबर. नको रे हा नको बाबा टोळा लागेल महागात पडत केलं काही नाही ना, जीवाचं काही करेल ती पोर नको बाबा. अहो, मरल असं नाही ना करीत. नाही नको आज अहो, कर. थोडंच मारतो. अरे, ऐका, गोड बोलून घ्या ना त्याच्याशी ते करू. गोड बोलून ऐकत नाही. ते म्हणते ना, म्हणे ना ती लातो का भूत बातोस नाही मानता, तस होणारच नाही. मला माहिती. मग ते काय हाणून मारून पैसे आणले का आई बापा कोण. हो तुम्ही ऐका ना, माझं 2 मिनिटं ऐका. पहिले तुम्ही ना भांडण काढा. आलं का तुमच्या लक्षात. तुम्ही पहिले भांडा तिच्याशी. तेल कमी आहे, मीठ कमी आहे, काही ना काही बोला ना. बर. आणि तुम्ही घरी जा. हा त्याच्यानंतर तुमचं भांडण चालू असलं का, गपचिप मी येईल. हा बरोबर. मग मी विचारेल काय झालं काही नाही. आणि मग आहे ना, तुम्ही म्हणायचं, मी तिला ना निब्बर रेटून काढितो. निब्बर रेटून काढितो. पण माझ्या जागत नको मारू बरं का. पण मी बाहेर असते कुठं गेलो ना तेव्हा मार बाबा. माझ्या जागत नको. लोक मला काय माहिती त्याला सासरा जवळ असतं ना पोऱ्यानं सून किती मारली तरी सोडव नाही केली. लोक मला शेण मग काही भेटत नाही आपल्याला. मग जाऊ द्या, पायी हिंडू आपण. असं मी कसं आहे तो मनगटाचा दम नाही ना कष्ट करायची. फक्त पायी हिंडायचं. गाडी कोणाला लागते फिरायला. गाडी कोण लागेल तुलाच घे बघतोय. गाडी कोणाला लागते फिरायला. तुला. आणि तुम्ही हिंडणार नाही का त्याच्यात. आता मला काय चालत येणार आहे का. मी फक्त मागं बसल ना. आपण त्याच्यात फिरणार नाही का मग तुम्ही. फिरणार मी आता तुमच्यात मी बांध करू तुमच्यात. हा? काय बोलत काय माझी नाही. आई अगोदर राडे करू ट्रेन आला का. अरे तो राडे नसते केली तर ती पोरीचं लग्न केलं असतं का आपण. माझी आई असती ना, माझी आई हा. बरं का, तर तिनं आहे ना, तिनं तिच्याशी भांडून तिचा कुस काढला. मग ती सासू आहे. सासू भांडती चुलीजवळ. मा काय काम आहे तिच्याशी भांडायचं. तुम्हाला मी सांगतो, तेवढं चटवायचं काम करा ना. नाही रे चटवायचं. बाबा नाही मा चेन्नईवर तिकडे तू मोकळा येईन वाटलं सर. दिलंय तो एकदा लग्न झालं तो आणली तो घरात सांभाळ तू. बरं एक काम तर कराल. काय? मी भांडतो. हा. तुम्ही ना मध्यस्थी करताना तिची बाजू लावून धरू नका. मग नाही तसं नाही. मग म्हणाल वाटलं सोन भाई हाय आपल्या अडचण आहेत तर आण 2-1 लाख रुपये गाडी घेऊ बरं, मग आपण. ऐका. मग आता तुम्हाला फिरायला होईल. बरं, मी आता घरी जातो. हा. तुम्हाला पावणार नाही ना. हा. मग आहे ना, तिला मग मारित असलो का, ती वरडायला लागली का, मग मी सोडा करायला सोडासोडीला मग तेव्हा तुम्ही तिला मग बोलण्यात गेल मी. असं डोकं लाव म्हणाल तू भांडण काय दादा असं घ्या, वय. असं घ्या. आईला म्हणलं का या पोराला अक्कल येईल गाडची. हा. आणि मी काय म्हणतो, ते तेवढ्या कामाचं आहे तू बस. तेवढ्याच कामाचं आहे तू. मी पाहतो इथं. बस हिला- ते नाही सांगावं लागत तुला. हिला ना मी आता या हिचा मी हायच्या आता नालायक जावा कार्यक्रमच ती. करून टाकणार आहे. थांबा. लय झालं हिचं आता. काय ग, काय हो? काय करते. अहो ते हे काम चालू होतं माझं थोडंसं. मैत्रिणीला बोलवलं होतं ना मी, तिच्याकडे माझं काम आहे थोडं. काय झालं? स्वयंपाक झाला. हा झालंय. बोला ना, काम काय केलं. उसळ. तुला माहिती आहे ना, मला उसळ आवडत नाही. तू अशी मला तू आवडते अशी ना. तू अशी का वागतीये. जे मला आवडत नाही तेच तू करीते. तू अशी का वागत. मला आवडती उसळ तर मी केली, आणि दरवेळेस मी तुमच्या मनाचं कसं काय करू शकते सांगा बरं तुम्ही. तुझ्या बापाच्या घरी जाय मग. राहू नको इथं.
नेहमीच झालं तुमचं. काय झालं का बापाच्या घरी जा, काय झालं का बापाच्या घरी जा. मग बेअक्कल सारखं तुझा बाप गाडी देणार होता घेऊन, का बरं गाडी नाही म्हणजे दिली मला? काय त्यांनी पोरगी दिलेली गाडीची काय बोलणी होती, गाडीची कधी बोलणी झाली तुमची? हे बघ, जास्त पुढं पुढं बोलायचं काम करू नको, नाही तर तुला आहे ना मग काय करणार तुम्ही? काय करणार आहे नाही तुला. मग धमक्या नका देऊ मला, हे असले धमक्या नाही आवडत मला, बिलकुल नाही मला आवडत. एकटं तुमचा एवढा संसार सांभाळती, हे सांभाळा, तुमचे हे दमका सांभाळा, तुमचे नातेवाईक सांभाळा, आणि तरी माझ्यावरच उलटता नेहमीच आहे. काय करावं मला जे आवडत नाही तेच का करती? करेल संध्याकाळी तुमच्या आवडीची करा. काय पाहिजे ना तुम्हाला सांगा. तुम्ही असे बरेच हे नका काढत जाऊ भांडणं करण्यासाठी, मला हे रिझन ते रिझन. मला वांग्याची भाजी आणि गपगप शिरा आवडतो. हा, वांग्याची भाजी देईल करून, गप शिरा काय मला नाही, तुम्हीच करून मलाच खाऊ घाला. काजू बदामचा शिरा खाऊ घालायचा आहे मला जरा. झालो कसा बदाम बारीक नाहीये झालो मी. घरात. काजू बदाम आणून द्या मला, मी घालून. शेंगदाणे टाकन मला सांग ना काजू बदामाचे. काय कळणार आहे मला? काय कळणार? मला जमतातच, मी तिथे करून. मग शेंगदाणे टाकायचं, सांगायचं काजू बदाम आहे. आणि दादाला सांगायला काय होतं तुला किराणा आणायला? तुमच्या पुरतेच बनवू का सर्व गाव? तुम्ही जर म्हटले ना माझ्या पुरते, तर सर्व याला बोललो त्याला बोललो याला बोललो. तेव्हा पुढे पुढे बोलू नको, दिल झापट ठेवून या. तुम्ही मला मारू नका. तुम्हाला माहिती नाही पुढं पुढं बोलते का? मुलींना देख ठेवून येते का? मारायचं नसतं. तुला काय वाटत शहाणी होती काय लय? कसं माणूस आहे बाई, कसं गळ्यात पडलंय माझ्या. तो बापाला फोन लाव. का बरं? लाव फोन लाव. तुम्ही लावा ना तुमच्या याच्यावरून. बाय देईल बरं का तुझ्या 2-4 लावून बना लाव पण. बरं ठीक. काय बोलणार जे- सांगा मला पहिले, तरच लावलं मी. तू फोन लाव पहिले. सांगा पहिले तुम्ही, एक शब्द तर सांगा. हा, आणि ऐक मी जे सांगतो तेच बोलायचं बरं का? का बरं? गाडीचं काय झालं म्हणा? गाडी देणार होती, गाडीच काय झालं? ते तुम्हीच विचार, मी नाही विचारत असलं. लाव फोन लाव. तुम्ही माझ्या बापाकडून गाडीच कशाला घेताय? बाय तुझ्या दिल तू जास्त पुढं पुढं नको बोलत जाऊ. लय पुढं पुढं बोलायला लागली तू आता. ध्यानावर नाही राहिली तू आता. हॅलो हॅलो. हा पप्पा. हा बोल बेटा. थांबा ना तुम्ही तिकडे. मला ऐकू दे. बोल बोल. कुठे आहे तुम्ही? का ग जावई बसले का जवळ? हा इथंच आहे, जवळच आहे. हा बोल ना मग. काय करताय तुम्ही? काय नाही ते शेतात आहे. टाइम आहे का तुम्हाला बोलायला? हा ना, कोथंबीर उपटू राहिलो, बांधू राहिलो. बोल. झाले नाही कोथिंबीरचे काम? नाही नाही, दोन्ही कामं चालू आहे बसल्या बसल्या. बरं. तुझी मम्मी उपटून देते, मी जुड्या बांधू राहिलो. मम्मी तिथंच आहे का? हा स्पीकर ऑन करेल, मम्मी पण ऐकू राहिली. बोल ना. काय बोलणार? अगं बोल ना, अशी काय करू राहिली? हॅलो. ते हे यांनी सांगितलं नव्हतं का मागे त्यांना कार पाहिजे नाही, त्याच्याबद्दल विचारताय ते. यांनी म्हणजे जावई बापूनी हा कार पाहिजे? हा. मग ते बोललो होतं, मग मी काय ते बोलून विसरून बी गेलो. म्हणजे काय? ते सकाळपासून तना करतोय माझ्यावर. मला काही भांडण्यासाठी काही काढतो, हे तू नाही केलं ते तू नाही केलं. आणि हे बघा, काढतो. अरे तुला नको करू. दिल झापट ठेवून तावल्या काढतो कधी काय? बेटा फोन ठेव. तोंडी नको लागू त्यांच्या, जाऊ दे. तोंडी नको लागू. तुम्ही या पप्पा. हा. आणि त्या माणसाला इकडे समजून दे बरं सांगा. माझ्याकडे फोन तोंडी दे. नको लागू त्याच्याकडे त्यांच्या, जाऊ दे देत मरू दे. पाहतो. काय इकडे थांबा फोन दे. तुम्ही, थांबा ना, फोन दे. भांडायचंच काम येतं तुम्हाला. बोलो आता जातो त्याला. पप्पा या बरं इकडं. अरे तुरे करायला लागली काय? अगं मी कोथंबीर इकली का संध्याकाळी, मग येईल रात्री 8 हा, या 8:30. तुम्ही लवकर या. हा माणूस अरे मला तुरे आहे करायला ना. लागली. अरे तुरे करते मला. 8 8:30 तू तोंडी नको लावते काय. अरे तुरे करते. अरे तुरे पप्पा. अरे तुरे करते. हा? पप्पा अरे या तुरे बरं करते. तुम्ही. अरे तुरे करते का? अरे लय चपळली काय तू? हा? मारू नका ना तुम्ही. बसा नाही तर मी बोलते त्यांच्यासोबत. तुम्हाला कार पाहिजे ना? का तुमच्या मड्यावरती कार घालल अरे तुम्ही. तुरे बसा इथं. अरे तुरे कावर केली? ए अगं तू शांतता घे तू. अरे तुरे कावर करते? पप्पा या बरं तुम्ही लवकर या. बरोबर येतो हे येतो. मला मारून टाकते. कार गाडी घेऊन नाही ये बोलणार मी. तवा. अरे तुरे बसा तुम्ही इथं. कार देणार आहे ते. आता करशील का? अरे तुरे करशील? नाही करणार. हा? नाही करणार. फोन सॉरी ठेव. सॉरी ठेव सॉरी. फोन खाली. पप्पा या लवकर या तुम्ही. झालं त्याचं वालं. अरे तुरे का चपरली तू आता लय. हा? काही नाही, मी तुमच्यासाठी किती करा तुम्हाला नाहीच आहे. हे द्या ते द्या सगळं पूर्ण संसार तुमचा सांभाळते, पण तुम्हाला काही कदर नाही माणसाची. उपकारच करू राहिली. उपकार म्हणजे तुम्हाला आता तुम्ही कार वाचून तुम्ही तुला मी एकदा बाबा पुढं पुढं लाईट तर 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 करते तुझी. माझ्या बापाला येऊ द्या. तुझे तर तर करू नको लय. काय करू राहिला? कावर मारू राहायच्या पुरीला? अरे तुरे करते ती. सुन बाई,
नवरा आहे तो आपला शब्द निघाला का? हा? सॉरी पण बोलली. शब्द अरे नको मारू ना आता मग तिने चूक मान्य केली तिने दात पडत होते. काय लाल टाके ना काय मारते रे त्या पुरीला एक शब्द बोलू देत नाही मला, असं नुसतं तन 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 चालू आहे सकाळपासून. काय वर झालं तुमचं भांडणं कार पाहिजे म्हणे मला. काय रे तो डोक्यात तेच गोळी घुसली का हा हे बघ दादा, त्या पुरीला काल त्रास देतो तिकडे जायला मला तो सासरा जाय ना त्या पुरीला काल त्रास देतो त्यांनी बोली केली होती ना, आता फोनवरती बोलताना त्याला माझ्या सासऱ्याला आरेतुरे करू राहिली. म्हणजे त्याला 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 असं त्याला तसं. हा काय बोलली तू? बोलली का नाही बोलली त्याला सांगले बोलली तर मी आता, तुझ्या तेल बोलता दोन चार बोलता लावून. निघून जातं मामा. आता काय बोलावं मी? अगं प्रेमाने बोलायचं राहतंय काय म्हणायचं काय होतं? पप्पा अरे ए पर्या हे बाई यांना सोड समजावं ते. बरं. अरे केस सोड केस सोड त्या बाईचे केस सोडतो का बाजूला. हिला मी घे. यांच्यावर कंप्लेंट करून दिली. आता काय मला नाही, नाही तोंडातून राहायचंय. ए पर्या यांच्यासाठी काय किती तोंडातून? करा, ए बाई सोड बाई बस तू बस तिकडे बस इकडे बस किती करा यांच्यासाठी, पण काही कामाचं नाही हा ए? माणूस. गा आपल्या ठाकरे चावल्या बस कसं खाली संसार करा सांगा बरं. बस खाली राम 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 ये भैया का तेव्हा आला नाही पाहुणा बस शांत आता का काय भानगड झाले काय काय काही चालूच राहते काय नवरा बाईक करून मला मारून राहिलं सकाळपासून. बस खाली बस. बस बस अहो पाहुणे जाऊ खाली बस. तुमचा अगं. फोन आला ना हा. मी शेतामध्ये होतो अगं, कोण आलता का हा मी बाहेर होतो आता झालो इतकं अगं अहो तुम्ही ते घरात पाणी थांबा बिणी का? पप्पा. ओ, आता कसं ए रे, फोन गप्रे. करून राहील? राम 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 घ्या ना राम राव. राम राम. पाणी बिणी आण ना काही, पाणी माणूस बिणी आण. इतक्यात चेंज झाला. पाणी बिणी आण काही बा मामा. तरी. बसा बघा बसा ना. हो पाहुणे बसा अगं वैशे पाणी आण ना. पाणी असेल ए, तर ए, वैश्य, नको नको आम्हाला पाणी नाही प्यायचं बेटा बस 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 अहो तुझा फोन आला सासरे सासरे बसा ना. बस 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 तू बेटा बस बसा मामा तू बरी पण आहे, बसा. तू बस खाली बस तू बस बस खाली बस अगं बस ना तो बस, बापाजवळ बस, बस बस तो बापाजवळ बस. बसते मी इथं. बसते. तू बस रे बस वैशे, तुम्ही. बस वैशे, ना. ना अगं बस ना तो. अगं किती दिवसानंतर आले मामा. मामा बरे आहे का? हा बरे तुम्ही ऐकलं ना पप्पा फोनवर कसा बोलत होता तुम्हाला अगं मला आता मला पा सासरे बापा कसा बोलत होता कसा बोलत काय होता. बोलू पहा. मी आधी ह्या अहो, माणसं तू मला नाकी नऊ आलंय फार. मारलं तर नाही ना कुठं मारायचा आवाज यायचा मला हे बाय हा? थोडं लागलंय पण ठीक आहे अहो, जाऊ या द्या. बाईचं हातावर वळ उठेले राव काय जावं काय ऐका ना हा. आता तुम्ही आले इथं हा, मी हा. तुम्हाला राम राम शम शम नाही, बरोबर आहे हा हा तुम्हाला चुकीचं काही बोललो नाही, अरे काय- तुरे काय- केले काहीच नाही. आता ही काय बोलली हा. आता एवढ्यात काय बोलली याला त्याला या अरे तुरेची भाषा हिला आता तुमच्या भाषेत समजून सांगा तो तिला बास्केट फोडली बर का हा नीट वागतच नाही तर काय तेव्हा ये म्हण हा, ना इथं चुकली तू ये म्हण ना याची नीट वागती हा, नीट वागत नाही म्हणजे का- हा म्हणजे काय गडी का तवाला मला सांग कॉलेजचा मित्र आहे का तवाला तो नवरा आहे ना तवाला काय सुन बाई बरं ठीक आहे मी फुकाट रट्टे Sorry, खाती man. हे नीटच बोलत नाही. हे ना फक्त हो, येई बा, जाऊ द्या. कारच घुसली मला जाऊ द्या, कार नवरा पाहिजे बायको कार जाऊ द्या. पाहिजे आणि आता सकाळी बोलली मामा- ऐका ऐकून घ्या काही चुकलं का माझं एक एक जण बोला मला ना. चुकलं ना मग मुस्कडे ना तुम्ही नाही नाही, जाऊ या बाई तुमचा मुद्दा बरोबर आहे या बाई नवरा नुसते भांडणं काढतात नुसते भांडणं काढतात. सकाळी मी उसळची भाजी केली मला म्हणे मला ही भाजी नाही आवडत तू का बरं केली म्हणे. आता असलं काय आता जे बनवलं ते खाऊन घ्यायचं ना. असं आहे का अगं मग डबल भाजी बनवायची अरे, त्याला नाही आवडत ना काय नाव तो आलं मी नाव विसरलो वैशू अगं नवरा आहे तो हे बाय कपून तो आणणार आहे ना नाही आवडत ही ना दुसरी करायची तुला एक मन सांगू का आता घरात ऐक, ऐक, भाजीपाला नव्हता. ऐक. मला सांगायचं ना भाजीपाला संपला मामा मी आणायला तयार होतो ना हा त्यांना उसळ आवडत नाही ना दुसरी भाजी कर म्हणलं ना हा. एक म्हण आहे ग्रामीण भागात आण मेल्या सण आणि करते मन नाही 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 उलट झालं आण मेल्या मन आणि करते सण काही मुळे होते गाजर होते आपल्याकडे मन कळली का तुला म्हणजे मन बरं आण मामा. मी सण करते मामा मला आहे ना हे बा वांग्याची भाजी हा. आणि गपगप शिरा खाऊची झाला होता मला मी- नाहीच केला तिने आजपर्यंत. मी म्हटली त्यांना मी संध्याकाळला करते ना पण त्यांना दमच नाही असा आताच कर आताच कर आताच कर. मला एक सांग हे गप गप शिरा म्हणजे काय भानगड आहे नरम राहत होता नरम मला तिथं असलं हसू येतं नाही गप्प. मला माहिती मला काय भानगड तुझ्याला सांगायला मग गप गप शिरा कर म्हणून मग तुम्हाला तिथे करू नाही गप गप शिरा नाही माहिती हो झालं. गपचिप शिरा कर अहो असं काजू बदामचा शिरा शिरा. काजू बदामला गपगप शिरा मानत्या. काय राव ये बा तुम्ही सगळं ना. कळतं पण ती नाही मुद्दाम नाटक अहो, काय जाऊया बा, सम- तुम्ही पुरीला घातला नाही कधी आहे ना गप गप शिरा असं नाही, असं काय सासरे पण बुवा. आणतं माहिती गपगप समजून शिरा घ्या. सासरे दिलाय. बुवा सासरे बुवा ऐका ना लय बोळी तुम्हाला साडी हो, तुम्हाला एक बायकोवर. खरं सांगू का सासरे बुवा हिला आहे ना हिला हाताखालून काढल्याशिवाय ही काढली ना सुधारणार नाही. आता आताच हाता करून कधी मारलं तुला मी आता आता कोणी मारलं कधी आता तुम्हीच मारलं ना इतक्यात थोड्या वेळ हे पूर्वी पाय- पप्पा यायच्या पहिले हे पाय इथं वळ आहे हे बा. बघा माझ्या पप्पाने बघितलं अरे ते सर कुठे लागले तिला हे झाडात पडली होती ती. हे बाय, थोडंसं आहे ना ते शब्दाला म्हणजे शहाण्याला शब्द बरं दादा हो ये बा पोरगळ ते अजून काही काही नाही ते सांग. ये नाही बरं, ऐका मी काय म्हणतो? बरं मी काय म्हणते हा. तुमची पोर आहे आणि तुमचा जावई आहे हा. मी काय म्हणतो बरोबर ना
तर काय म्हणत असेल जवाई हा. किंवा पोर हा. त्या शब्दाला मान काय त्यांच्या कार- काय बोलत होती ती? त्यांच्याकडे कार- बघा ना ते कार कार चालू आहे कधीच. त्यांच्या शब्दाला मान द्या आता जाऊ द्या मागच्या वर्षी विषय झालता म्हणे कार बीरचा ते मी विसरून गेलो म्हणजे कार ऐका ना मी काय म्हणतो कार घ्यायची तुम्हाला कार पाहिजे नाही मी काय त्यांना, म्हणतो? फिरायचं त्यांना इकडे मी काय तिकडं. म्हणतो हा. कोथंबीर किती एकर टाकेल होती 1 एकर कोथिंबीर आहे आणि आज तुमच्या फोनमुळे ना 5,000ची कोथिंबीर वावरामध्ये सोडून तसंच पळून आलो मी माहितीये का मंडळी म्हणे जावं म्हणे पुरीचा आवाज येऊ राहिला जावं भांडू राहिले आता म्हणजे आज 5,000ची नुकसान केली पाहुणे जाऊ द्या तुम्हाला काय कमी नाही ऐका शबा शेवटी पप्पा तुम्ही यांना 30 कार 35,000 रुपये शेकडा चालू आहे 30-35,000 रुपये हा शेकडा ना चालू आहे कोथिंबीरला चांगला भाव आहे किती सध्या. पैसे झाले किती पैसे झाले 5,000 रुपयाचे नुकसान झाली एवढं मात्र माहिती आहे नुकसान नाही तुम्हाला कोथंबीरीमध्ये पैसे झाले किती मला. लाख 1.25 लाख झाले मग तुमच्या आशीर्वादाने लाख 1.25 लाख कसं काय असे हा. किती 500 जुड्या निघाला का अहो खर्च जावं त्याच्या माग किती खर्च ते जाऊ द्या तुम्ही ए, आहे ना, ते जाऊ दे, किती होतं, मागं काय नका करायचं ना, असा नाही, तुला नाही, कार नाही, शिकायला नाही. ना यांचं मी काय आहे ना, म्हणतो तुमचं लग्न होऊन आता किती दिवस झाले वर्ष होत आलं हा हा बरोबर बरोबर. हा. तुम्ही मला काय बोली करेल होती हा का मी जावायला एक कार गाडी देईल बरोबर बोलले होते का नाही अहो हा पण ती कधी देईल हे नाही माहित ना अहो माझा जीव आहे ना तोपर्यंत मी कधीतरी तुम्हाला कार देऊनच मरल ही कार देऊन तुमचं अहो ऐका, तुमचं ऐका, सगळं ही- आता झालंय पाहुणे, तुमचं पिकले पार तुम्ही ही कार दिली ना तशी 4 चाकी कार बी देईल आणि मग मरल अहो मग त्याचे रोज भांडणं उरायले त्याच्यावर रोज येई बा असं नका करू नाही का? हो, नाही. त्याच्यावरून काय मग आता मी तेच तर मला सुनबाईने सांगितलं ना तसं नाही झालं ते भाजी म्हणून झालं नाही, कार मुळे नाही नाही, आणि मामा, ते ना, तेच विषय भाजी- राहतो, ऐका फक्त ना, भाजीचं भाजी- निमित्त आहे. भाजीचं नव्हतं काही विषय तिने मला अरे तुरे केले ना म्हणून तिला खबरदार या बाय नवरा हा परमेश्वर आहे तू जर आरे कार्य जर केली ना काय करायचं पाहुणे इथं रेकॉर्डिंग मला पाठवा मग इथं दाबड जोडी तुम्ही पण आजच येई बा बोलली पप्पा मी त्यांना कधीच असं दुखवत नाही मनाने असं की हा. आवाज आवाज घालते मी असं म्हणतच नाही अरे तुरी पण आता हे माणसं म्हणजे असं की रागाची- एवढं नाकी नऊच केलंय ना आता तोंडातून निघाला तर मी काय करू बाई, संयम ठेव थोडस गेली चल रागावतो ना बोलून गेली येऊ का मग मी बरं मी काय येई बा तुम्ही लगेच जाऊ ऐका नका ऐका येऊ का म्हणजे काय अहो म्हणजे जाऊ का असं जाऊ ऐका का ना. येऊ का तुम्ही ऐका हा, तुम्हाला मी एक सांगतो आता एक काम करा हा. आता काही एकटे जाऊ नका तुम्ही हिला घेऊन जा अहो, माझ्या मनातलं बोल बेटा तयारी करता आता चाल मग आणि अहो, ऐका. तुझ्या इथं जीवनी आणि खाली ऐका. वर राहिला माहितीये का ऐका ऐका हम्म. पूर्ण ऐकून घ्या घेऊन जातो हा हा पूर्ण ऐकून घ्या हम्म. जोपर्यंत 4 चाकी गाडी घरी उभी करीत नाही म्हणजे 4 चाकी गाडी जोपर्यंत घरी उभी करीत नाही म्हणजे कोणाच्या माझ्या घरी ना मला गाडी घेऊन द्यायची त्या गाडीतच मी तिला घेऊन येईल बाबू पुन्हा एकदा बोला बरं मला समजलं नाही नेमकं मला 4 चाकी जर गाडी घेऊन दिली हा हा त्या दिवशी मी तिला घ्यायला येईल तुमच्या घरी हा हा पण हा मला 4 चाकी गाडी असली तर तिला मी घेऊन येईल म्हणजे तुम्हाला कार पाहिजे 4 चाकी हा, गाडी त्या असं डोक्यामध्ये घुसले बा हा अरे मला मी वैशू, तेच सांगते तू खरी बोलत होती आत्ताशी मला कळलं मग? कार त्यांच्या डोक्यात आहे. आता काय म्हणून राहिले पाहिले का ते इतकेच पलटी मारता काय माणूस त्याला मी म्हटलं बरं झालं घेऊन जा म्हणतो 2 दिवस आईला भेटल पण ते म्हणत्या कार घेऊन मग ही कार म्हणजे कार मध्ये कार घालायची माझी कार तू मी कार विकत घ्यायची आणि यांना द्यायची या बाय तुम्हाला स्पष्ट बोलू का एकच शब्द हा घोड्या लाड आहे ना घोड्या लाड पुरावर सासरा नाहीये मी माझ्या सोयीच्छेने ना मी अंगावरले कपडे काढून देईल जावायला पण मागितलं ना मागितल्यावर माझं टाळकं हे सरकं बघ मी काय म्हणतो हा. आता तुम्ही मला मर्यादा ओलांडायला लावू नका तुम्ही ना तुम्हाला हाणेल तो जावई थोडस शांतील जरा बरं, ऐका तर, जरा. मग ते तेव्हा ते मर्यादा ओलांडायला ते लावू पोरं लय रांगडे मावाला काय सांगा चला घरी मला घेऊन मालने नाही नाही तसं नाही ऐका ना येई बा बरं काय म्हणाय 2-4 लाख आहे तुम्हाला पाहुणे तुम्ही समजदार आहे आपण एका वयातले माणसं आहे आहे मलाही पटेल तुमचं म्हणणं बरोबर आहे तुम्हाला शोभत आहे का नाही, ऐका ना पण ह्या पुरेल त्रास देऊ राहिले ते तुम्ही तुमच्या मुलीच्या तिकडे गेले तुमच्या ए, उठ, जावयानी जर उठ, असं- उठ. मग मी तुम्हाला तेच उठ, सांगू चल. राहिले ऐका तुम्हाला पोर उठते नांदायची का ना. तू? पप्पा तुमच्या समोरच कसा करतोय बघा उठ चाल निघ करते चल नाही मी पाय, असंच अरे तुरे, बोलेन. नाही, अरे नाही, तुरे. मी नाही बोलणार तुम्ही पाय अरे तिची तुरेच वाट. करेल पाय तिची वाट. ए, अरे अरे, गप्पाई मारला वैशू उभी राहायची बरं मला हाकलून देऊ राहिले आणि मी येई बा ऐका असं मावले नाही करायचं हो येई बा चप्पल घाली. पुरेल पप्पा. राखा हो ऐका येई बा गेला दादा. उडत हा दादा, गेला, समजून येई बा. बघा. पहा तिथं बोलणं पहा येई बा म्हणायची हाय का नीट बोल नीट हा? बोल माझ्या पप्पांना म्हणजे सोडू का तर त्याला? मारा. हा, सोडू मी सोडू तुम्हाला का? सांगते. नीट बोल सोडू का त्याला कुठे सोडू का तुमच्यावर हा? यांनी सो- य- य- हे यांनी- अहो, मी बिघडवलंय काय बोलतो ते ना? बाबांनीच बाबांनीच बिघडवलंय त्यांना सुन बाई मी निघ काय बा घरातून चल भाऊ काय सुनबाई म्हणू नको हा मुलगा समाज ए बरे ए! दादागिरी ए
दादा तुम्ही मला का सासरा कळत तुला हा त्याला मारा ना मग मला का मारू राहिले? हो ऐका ना अहो राव द्या ना तुमच्या पाया पडतो भाऊ निघ, निघ. हे? जेव्हा माई पोर मला जड नाही मारू झाली नका त्यांना. तू वय बाजूला तू- तू- तुम्ही याला हाता करून काढत बरं माई पोर मला जड नाही झाली तू सोड काय करा आता या पोराला वैश्य तू सोड ए पर्या चल ऐला काय ते ए, धर ना. अरे काय या वागत आहे रे? अरे पोरगा. तुला काय ए, तुला काय वाटत तुला काय वैशू, वाटत चल, चल, तुला बांधली बेटा, चल. ए पर्या जोपर्यंत येत ए जोपर्यंत गाडी येत नाही ना आईला पार चौ घालवली तो मावली अरे हम्म? पार चौ घालवली परत पर सासरा आणला तो माझ्या हा पाहिलं ना आपलं काम अरे काय काय आता आपले का दोघांची वहीला खायची पाहिजे आता हाताने करायचं का स्वयंपाक पाणी अरे हा चालती आईला काय डोकं लावायचं परत तू अरे बापरे छाय. मी त्याचं यायचं आता पाया पडत होतो माहिती का आणि तुला त्या कार वाचू काय अटकले अरे देवा. अरे आपला आंब्याचा सीजन निघाला ना तर सीजनला मी लगेच तुला कार घेऊन देतो हा काय त्या सासुराडीला आणि सासऱ्याचं भूषण गातो राहू राहू तुला हाता घालून कसा काढला हा तुला चान्स सापडला आहे ना तरी मी त्याला म्हणलं होतं सोडू का जावं सोडू का जावं हा पण नाही ना तुम्ही दोन्ही बाजूनी बोला त्या तुम्ही ना गांड मांडून तुम्ही कसं काय हा. अरे मग आता आपल्या का पाहुणे आले म्हणजे आपल्याला पाहुण्यासारखंच बोलायला लागेल मग तुला काय डायरेक्ट सांगू का त्याला मार म्हणून हा ते आहे पण आणि मग मला इशारा करायचा असं नाही राहत भाऊ आता अरे पहा, तुम्हाला सांगतो आता संध्याकाळपर्यंत त्याचा फोन येईल हा कारच घेऊन देईल का हो कोथिंबीरीचे 15-20 लाख बरं आहे की नाही दादा हा तुम्हाला सांगतो आपली वैशी हा. ना बरं का वैशी तुम्ही विचार करा माहेराला एक मुक्काम नाही राहत नाही राहणार नाही म्हणा राहूच शकत नाही ती माय बी हा आणि मी बी नाही राहू शकत तिला काय 2-3 माणसाचा स्वयंपाक करायचा आहे तिला कोण इडं वना देईल बरं आहे की नाही पण हे सगळं आपण हे बघ, मी त्याला अरे बरं रामा राचला तो लय बरं वाईट लय वाईट वाटलं मला पण आता कसं आहे माहिती का? चांगला कुदायचा गाडचा बोकडा तू गाडीसाठी हा सासऱ्याला ना सासऱ्या वय पण हा चांगला आणायचा आपलं कामच असं आहे ते फोन आला कोणाचं यायचा फोन आला हॅलो मला ऐकू दे मला येई बुवा काय फोन केला अहो आता काय मग नको करू का फोन नाही 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 काय नेमकं काय फोन केला भाऊ असं अहो, राग आला का तुम्हाला फोन नाही हो ये बुवा काय माहिती काय हा आता जवळजवळ 2-3 महिने झाले आमची सोनबाई घेऊन गेले तुम्ही हा आणि आम्हाला घरी काय इकडं कर म्हणा आणि आम्ही आज चालू आहे आमच्या शेतीचे कामं वगैरे असं खरं आहे का करमाना का हा अहो या बाय शेवटी तुम्ही माणसं आहे मी बी माणूस आहे तुम्ही एका मुलाचे बाप आहे मी एका मुलीचा बाप आहे ऐके नाही नाही आहे ना आहे ना आणि मला तुम्हाला करमाना आणि मला काय करमत असेल का हो नाही आता काय आता तुम्हालाच माहिती आहे, तुम्ही घेऊन गेले एखादा पोरीला म्हणते येडच मर नांदले ऐका का मेले ऐकावा हा हो त्या जावयाचं रूप पाहून मला त्या एका गुंडाची आठवण झाली मला असंच एका गुंडाने रस्त्यामध्ये धरून मारलं होतं काय राहते एखाद्या स्वभाव राहते समजून घ्यायचं जवायनाचा हात उचलला असेल तुमच्यावर एवढं काल राग मारायचा काय कायचे पोरं हाता घालून काढते बापायला अहो, तो आणि मग त्यातला बाप नाहीये मी नाही नाही सांगतो तुम्हाला हो ये हा, मी जीव ठेवणार नाही माझ्या पोराने जर मला काही हाता खालून काढलं आणि ब्रश शब्द बोलला तर. बरं बोला पटकन काय काय म्हणतो ते, बोला काही नाही आता आहे ना हा तुम्हाला आनंदाची बातमी देतो मी. काय हो घेतली कार मी घेतली काय हा खास जावयासाठी घेतली आता काय करणार मग अरे वा भारी काम झालं कर्ज काढलं बँके थ्रू नाही नाही काला घ्यायची हे पोर आहे ना आमचं आहे ना ती कार घेत तर कामही करणार नाही आता काय सांगा हा का सारखे मग ते नवरा बायको हिंडत राहते मग हिंडू द्या मग काय त्याच्यात आनंद माना तुम्ही पण मला तर माझं डोकं जाऊड झालं काय सांगा अहो, आता 5-6 महिने मग आमच्या नवरा बायकोचं ठरलं द्या एखादी येडी वाकडी कोरी करीत कार घेतली 5 लाख रुपये लोन काढलं 5 लाख रुपयाची कोथिंबीर झाली अशी 10 लाखाची कार घेतली आता त्या कार मध्ये माझी कार घालतो आणि जा घेऊन ये एखादी काय झालं माहिती घे बा तुम्ही आता कार घेऊन दिली ना लय उलट माठ वाकायला ताण झाला आता डिझेलला पैसे मला द्यायचे हा. आणि ते दोघं मस्तपैकी हिंडत राहतील आणि शेतीचे कामं मला करावं लागतील आता पाहुणे शोभत का तुम्हाला आता डिझेलचे पैसे मी देऊ का नाही काय नाही सांगतो दरे बाबा ते जावायला पाठव सांगा ना जवायला देऊ का पाठवून मग आता हा जवायला पाठवून देऊ या बाय दोघं बी या तुम्ही नाही नाही मी नाही येणार नाही हो नाही माझं काही काम नाही अहो या ना नाही हो नाही ये बा नाही नाही मग द्या कार द्या पाठवून मी कार आणि माझी कार देतो बसून बरं बरं चालेल गाडीमध्ये. चालेल हा? आणि आता जीव लावा भाऊ आता लय आती झालं बरं का बरं बरं मी जावई देईल सोडून तुम्हाला दोषी दे नाही नाही मला काही दोष नाही तिथं मी मात्र माणूस आहे अरे मी घरात फक्त काय लागलं भागलं ते त्यांना पुरीतोय अहो, तेच हा. ना, तुम्ही कुटुंब प्रमुख आहे आहे पण मग त्यांच्या कुटुंबाची त्या नवरा बायकोची काळजी त्यांना नाही कळत का कसं राहायचं काय नाही नाही हवा मी आता आहे बा, 10 लाख रुपयाची कार देऊ राहिलो आणि माझी कार बी आता चाल तिला बी समजून सांगितलं शेवटी दिल्या घरी सुखी राह असं समजून
तुम्ही हाला हा करा. अरे अरे कपडे कापला. गपरे हा. म्हणजे नाही नाही हे पोरे मावाला. म्हणजे पोराला म्हणून राहिलं का? हा ते फोन ओढीते माकून. नाही नाही ठीक आहे, द्या पाठवून द्या त्यांना. बर मी आता कार दारातोंडी उभी करून ठेवले आणि माझी कार बी तयार आहे तुमच्या तिथे नांदायला, कारण ती खानदानीची कार आहे. हा नाही मला तिला सांगितलं बाई दिल्या घरी सुखी राहा. हा हा, मस्त वाईट वाटतं तिला, पण आता नाही बर जायचं. चल ओके ठेवू का मग. ओके, घेऊन जा कार. देतो पाठवून हा. माझी कार बी घेऊन जा हा. आणि ती 4 चाकी घेऊन जा. बर ए इसल्या एव्हा तुझ्या सासऱ्याने घेतली कार तो करताना आणि जाय बरं तुला बोलावले मला म्हणा तुम्ही या म्हणलं मी नाही येणार. बरं पप्पा हा हे बा हा झाली आपल्याला कडकी झाली आपली. हा. बरोबर आहे की नाही? नाही, आज तो काम बारीक पण झालं. विजय झाला का नाही आपला? नाही ना, जाटकारला विजयच केला तो. हा, मला सांगा हे बा, हा. आता आपण हात असं आणि राहायचा परत दर 6 महिन्याला सासरा हा? आपण हातही धुवून घेतला, हम्म. हातही धुवून घेतला आणि कार आली खाली आली. बरं, मस्त. बरं. सगळं टेन्शन नाही. हम्म. मी आता वैशीला घेऊन येतो. आता बाब्या मरल शेतीमध्ये आणि तुम्ही दोघं इंडियाचा बाहेर आता मस्त व्हायची चालवलं तो खरं आता माझी आता. आता तुम्हाला नाही जमलं ते आम्ही करू राहिलो नाही ना. कर कर भाऊ हा? चांगले. तुमच्याकडून गाडी घेऊन झाली का? हा नाही ये घे हा? त्याच्या जिद्दीवर गाडी घ्यायला पाहिजे पण होती. डिझेल पुरते तरी कमी जाय हा करीन हा? मी, काम करतो ना. हा काम हा चल मग जाय मग हा ये लवकर मुक्कामी नको राहू आता. नाही नाही हा जाय आता घेऊन येतो मी त्या तिला. पुरेला काय म्हणू नको आता गाडीत. काहीच नाही काहीच नाही आता. गोड बोलून चांबळून चंबळून हा हा, जा गोड बोलून खोड मोडायची. आईला परत झाला भाऊ असा हा हिरा झाला मला आला गाडचा. चला मग येऊ का हा मग? ये पक्का हिरा झाला मला आला गाडचा. पोऱ्यानं सासरा आणला शेवटी कारच दिली त्यानं लगेच जावायला. हं. चला तर मी जातो घरात आराम करतो येईल पोरे सूनबाईन ते आता कारमध्ये मस्त की मला हरणं वाजवतील आल्यावर. चला, आज आहे ना खरंच मी इतका खुश आहे का सांगू शकत नाही. आज माझी बायको एवढ्या दिवसांनी भेटणार आहे मला. राम राम वैशू. ए वैशे काय हो आले का? चल चल. ते ये का? झालं का तुमचं कारचं? तुम्ही सासरे बुवा काही नाराज आहे का तुम्ही असे- काय नाराज नाही. मग तुम्ही असे काय पाहू राहिले? काय हे बाय, आता नाराज काय नाही, काय तुमचं मन तुम्हाला सांगतं. तुम्ही असं काय बसले म्हणून? म्हणजे एवढं म्हणजे तुम्ही बोलला नका बरं. नाही काय झालं नाही, तुम्हाला? हे बाय भरपूर बोललो मी आणि जास्त बोलण्यात मजा नाही. गाडी काही दिसली नाही मला. कुठं लावेल तिथं गाडी कुठं लावेल? कुठं दिसली नाही मला. बंगल्याच्या पलीकडे ही बी गाडीची चावी. हा आणि या कोणती गाडी आहे? स्विफ्ट आहे का नाही? हा कोणता कलर आहे? आता बघा ना. व्हाईट कलरची घेतली. तुला काळ्या कलरची सांगितली होती ना मी. ते बावळट आहे 1 नंबरचं. खोटी बोलू राहिली ती. सांग ना कलर सांग ना. काळ्याच कलरची घेतली. पण मला एक समजत नाही तुमचं म्हणजे तुमच्या एकच गोष्ट अपोजिट झाली की तुम्ही लगेच चिडता. अगं काय ती सॉरी. आता आता गोड बोलतील बरं मला माहिती आहे सासरे बुवा, त्यांचं. येऊ का मग? या. माझा सासरा लय गोड. काही नाही, काही गोड नाही बरं आता का? सगळं गोड लागेल त्यांना. साडी तर ज्या साडीवरती आली होती ती ठीक आहे. तीच साडी आहे. तो बापाला वैशू. काय कमी पडलं काय काय? वैशू मी माझ्या काय बापाकडे काही कमी नाही, एवढं कार तुम्हाला घेऊन दिली. ए, पण वैश- मला नव्हती बदलायची. मला मी ह्याच वापर 2-3 दिवसापासून 2च साड्या वापरते. वैशू का बरं तो बापाला भीक लागलं का? ए वैशू बोल ना. मी काही बोलायच्या अगोदरच आहे ना निघा. माझा संयम नको सुटायला. चला बॅग मध्ये काय काय घेतलं का? घेतले एवढं दिवस बरं करमलं तुला. तुम्हाला करवलं मी घेतलं कर म्हणून मग काय. मी आता दुसरी ठेवली एक आता नवीन. हा अगं कामाला ही गाडी आहे का? हीच गाडी अरे बापरे. आवडली का? शपथ आई शपथ. मला तर खूप आवडली. माई लक्ष्मी. वा 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 क्या बात है, क्या बात है. हेच पाहिजे नव्हतं तुम्हाला, याच्यासाठी एवढं चालू होतं. बस गाडीत चल. बस बस आता बस गाडीत. बोला गाडीत ना. चल गाडीत बस. पेट्रोल डिझेल टाकेला एक नाही का बापाने. गाडी येतील पण तुम्हाला. बस आता पहिल्यांदा गाडी चालवते म्हणून विचारते मी. हा बस नको मोठे की करू. लय बोलती तुम्ही. काय म्हणता आता मला चांगलं फिरवा आधी. हा? फिरवा मला दूध सगळीकडे, गोव्याला नाही मला. गोव्याला चालते. गोव्याला नको. नाही तर मग कुठेतरी बाहेर गावी, दिल्लीला नाही. पैसे आणले का बापाकडून फिरायला? पैसे 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 अहो, तुमचं नेहमी फिरायला पैसेच आहे. फिरायला काय पैसे लागते नाही नाही आता काय? तुमच्या खर्च आहे, मला फिरायला नाही. दिल्लीला नाही. हा दिल्ली मुंबई कुठेतरी फिरून आणा ना मला. बरं बरं चल जाऊ चल काय अडचण नाही. जाऊ चल पहिले माझ्या बापाकडे जाऊ दे मला. नाही आता. ठीक आहे.
बरं आता म्हातारं कुठे काही दिसाना भाऊ इकडं. असतील इथंच कुठं. म्हातारं आहे बाय समोर बरं काय बा. अरे मामा कोण आहे रे छे, काय रे काचूगड ना अगं तुला इथून काचूगड ना. आले काय अशी काही गाडी आले आलं आणि घेतलं ना आता यांच्या मनासारखं झालं ना आता हे खूप खुश टोमणे आहे नको मारू टोमणे नको मारू. टोमणे काय मग आज झालंच ना आता तुमच्या मनात. बरं 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 चला चांगली ना तुम्ही तुम्हाला एक राईड देणार आहे नाही नाही काही नाही आता कुठे चालले तुम्ही घरीच ना घरीच चाललो होतो. मग घरीच या ना मग आता काय दाखवायला आणली गाडी मी इकडं. मी रे ना रानात गेलतो ना आमराईमध्ये जनावर बांधायला. साडी पाहिली का? तीच आहे. अरे जा दे रे, आता काय तो डोक्यात फरक पडला का रे तुम्ही ए, नाही, पोरे ना. मला वाटलं होतं कपडे करतील. तू बरं गाड त्याला जवाय झाला गाडचा लोकांना जवायच नाही तूच बरं भेटला मला का? जाऊ वाटलं दे होतं कपडे चला करतील. चला ए तुम्ही. बाई ए सुन बाई हम्म. चला या घरी या लवकर या हा चला येतो बरं आम्ही. दादा कुठं तुम्ही मळ्यात चालले का? मळ्यातून आलोय आता घरी चाललोय. हा बसा ना मग गाडीत. नाही नको ये बसू नंतर ये का हो दादा या या काही अडचण आहे वाटतं काहीतरी दादाला बसू का बरं नाही राहिलं गाडी. जाऊ दे चला तुमचं काय ना काय चालूच राहतं. जाऊ दे बरं चल. म्हातारं काय ते चहा आहे एक ती चक्कर येडपण मारून आहे. चल मला चक्कर दे. मग गाडी येते ना तुम्हाला नीट चालवा तुम्ही. चाल एवढं वेळ काय एक तर कोणी मारून मारून तुम्ही माझं अंग बेजार केली.